पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच ईव्हीएमच्या या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळात? कसं आहे त्याच्या आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते 4 निवडणुका आत्ता झाल्या. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली त्याच वेळेला त्याच एरियावर जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं एक ठिकाणी आम्ही जिंकलो आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्याच्यात एकच चित्र दिसतं. मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष. आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे कारण 1,30,000 मतं गेलीत कुठं त्यामुळे ईव्हीएमचा घोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बाजूला त्यांची असं आहे की त्यांचा आग्रह उद्या मी त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांशी बोलणं करतोय. कारण उत्तम जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या. आता गेली 40-50 वर्ष मी सभा ॲडजस्ट करतोय. आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सांगायची ज्योतिषाची गरज नसते. या नक्की जिंकणार किंवा इचलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं ते ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं, निकाल अनुकूल नाही. आज त्याची कारण सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत योग्य नाही. उद्या तुम्ही मार्केटवाडीला जाताय मात्र राहुल गांधी देखील आपल्या ईव्हीएमच्या संदर्भातला जो काही मोर्चा आहे किंवा जे काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतूनच सुरू करण्याचा एक इशारा किंवा एक त्यांनी डोक्यात घेतला. माझ्या वाचण्यात आलं पण मी ऐकलं ते लेखक आहेत ही मला नक्की माहिती नाही. आपण ईव्हीएमच्या संदर्भात यापूर्वी कधीही संशय व्यक्त केला नव्हता. यावेळेला आपण ईव्हीएमच्या संदर्भात संशय व्यक्त केला. मी संशय व्यक्त केले नाही. मी असं म्हणलं की माझ्याकडं ऑथेंटिक माहिती नाही. ऑथेंटिक माहिती जोपर्यंत नाही तोपर्यंत मी फक्त आकडेवारी फॅक्चर ची पोझिशन तुम्हाला सांगितली. आकडेवारीचं तुम्ही आता सांगितलेलं आहे पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेलं जाईल असं वाटते का काय? बरोबर आता अनुभवी आता लोकसभेला वाचत होतं. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी आहेत. सभागृहाचं काम चालवणं सुद्धा पहिले 8 दिवस एकच दिवस काम चाललं. त्यामुळे विरोधी पक्ष दुर्बळाची अवस्था नाही. मार्केटवाडीमध्ये आपण उद्या जाताय. खरं तर त्या ठिकाणी प्रयोग करत होते जानकर पण प्रशासनानं तो प्रयोग हाणून पाडला कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय. सरकार घाबरलं असं वाटतं. मला एक गोष्ट कळलं नाही. निवडणूक होऊन गेली आता तर काही निवडणूक नव्हती. प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान
पडलं आणि त्यांनी एक